गुड मॉर्निंग. तर आत्ता वाजले 5:25 5:25 आणि आत्ता जवळपास पॅकिंग झाली आहे आणि मी निघतो आहे अमृतसरहून श्रीनगरला, जे काय 400 किलोमीटर आणि मला वाटतं इथे 9 तास वगैरे दाखवत आहे. तर आज थोडा एक्सायटेड आहे कारण की आजची जर्नी थोडी एपिक होणार आहे मागच्या 3-4 दिवसापासून आज, कारण की आपण माउंटन्समध्ये चढणार आहे. सो बॅक सगळ्या जवळपास झालं आहे. निघू, मला वाटतं 6:30पर्यंत आपण निघून जाऊ. बाय बाय. तर मित्रांनो, जवळपास म्हणजे 100 किलोमीटर कवर केलं मात्र 1.5 तासात अमृतसरपासून. आता इथून जम्मू 102 किलोमीटर दाखवत आहे, म्हणजे अजून 1.5-2 तास. मी जवळपास घरून तर इथपर्यंत जवळपास 1800 किलोमीटर येऊन गेलो, पण एक पण बायकर दिसला नाही, एक सिंगल पण नाही. मला वाटलं होतं अमृतसर तर श्रीनगर जाताना म्हटलं लागतील तर सुरुवातीलाच, पण अजूनपर्यंत एक पण नाही. होप पुढे मिळतील, ॲटलिस्ट दिसायला तरी पाहिजे. एक सिंगल नाही. 100 किलोमीटर झाले. मी चहासाठी चांगला स्पॉट शोधतोय, पण इथं अजूनपर्यंत नाही गाईस, फक्त पेट्रोल पंप्स. मला वाटतं जवळपास नाही, मला वाटतं आता आपण जम्मूमध्ये इंटर झालो आहे, कारण की छोटे डोंगरांच्या रांगाची सुरुवात झाली आहे. होप इथं कॅमेराला काही प्रॉब्लेम नसेल. HCचे हेडलाईटला आपण सॉक्स लावले. मला वाटतं जम्मूमध्ये अलाउड नाही आहे फॉग लाईट, सो म्हणून आपल्याकडे सॉक्स होते, सॉक्स लावून टाकले. देखते छोटासा टी ब्रेक घेतला होता. तर आता इथून पुढे रेंज नाही आहे. ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेवलेला होता, त्याच्यावरच जावं लागेल. जम्मूला मे बी एक BSNL सिम घ्यावं लागेल, BSNL पोस्टपेड सिम, कारण की ते तिथून पुढे चालेल. आणि इथून पुढे मला वाटतं जिओचं चाललं थोडंफार, जिओ एअरटेल, ते पण नाही चालत इकडं. तो BSNL पोस्टपेड सिम घ्यावं लागेल. एक 10 मिनटाचा ब्रेक घेतला, कारण की कंटिन्यू 110 ते 120 किलोमीटर आपण गाडी चालवली नॉनस्टॉप. सो एक मॅन्डेटरी 120 किलोमीटर नंतर ब्रेक. इथून पुढे फ्रिक्वेंटली ब्रेक घेऊ आपण. BSNL आहे थोडी रेंज, आणि BSNLचं सिम आहे आपल्याकडे एक. सो मित्रांनो, स्वागत आहे आपका पहाड़ों में. तर इथून आपली आता हिल क्लाइंब चालू झाली. सो अभी मज़ा आएगा जरा. कब से प्लेन रोड पे चला रहे थे. तर श्रीनगर इथून 251 किलोमीटर 3 वाजून 23 मिनिटांनी पोहोचू आपण तिथे. एक चेकपोस्ट, या साईडला भरपूर चेकपोस्ट आहे, आणि जसं प्रत्येक गावात आर्मी मॅन आहेत, तसंच भरपूर आर्मीचे लोक दिसले उभं राहताना.
रोड साईड. दर 5-10 किलोमीटरला असा खराब रस्ता येतोय. आणि आपल्याला जायचं तर सरळ जम्मूचा रोड होता, तर तिथून एक राईट घेतला, तो सरळ उधमपूरला जातो. तर आपण उधमपूर वाया जातो आहे, म्हणजे जम्मू आपल्याला लागणार नाही, जम्मू स्किप होईल. या रस्त्यावर जवळपास या साईडने एकटाच राईड करतो आहे. काय माहिती माझ्यासोबतच का होतं काय माहिती. असं कारचा मॅप लावलेला, नंतर रेंज नाही, सरळ इकडनं आलं आहे. पण रोड इथले भारी आहेत, पण रोड आणि चालवायला मजा येते. मी आता थांबलो उधमपूरच्या पुढे. इथून चेराने टनल आहेत एक 14-15 किलोमीटर. त्याच्या अगोदर थांबलो आहे, एक टी ब्रेक घेऊ आणि मग निघू. चेनानी टेम्पल ही जवळपास 14 किलोमीटर लॉंग टनल आहे. म्हणून म्हटलं थोडा ब्रेक घेऊ, रेस्ट करू, कारण की जवळपास 220 ते 30 किलोमीटर कंटिन्यू बाईक चालवली आपण. फक्त एक टी ब्रेकमध्ये घेतला होता आणि हा दुसरा. तर चहा पिऊन लवकर निघतो. व्ह्यू मस्त आहे, पण स्टील भरपूर भयंकर गरम होत आहे. मी बाईक चालवतो आहे तरी गरम होत आहे. याच्यावरनं अंदाज लागतो आहे की श्रीनगरला पण मे बी असंच वातावरण राहील, कारण की श्रीनगर इथून आता 171 किलोमीटर. टाईम सेम 3:30 पोहोचू. 4 तास 29 मिनिट. गुड इव्हनिंग मित्रांनो. आत्ता वाजले 10:15. जेवण वगैरे करून मी आलो आता जस्ट. आजची आपली राईड अमृतसर टू श्रीनगर कंप्लीट झाली आहे. श्रीनगरला मी 4 वाजेला पोहोचलो, 3:30-4ला, की ते चांगल्यापैकी कवर झालं. नंतर आलो शॉपिंग म्हणजे BSNLचं कार्ड घेतलं. नंतर परत आपलं बाईकचं थोडं स्पार्क प्लग वगैरे चेक करायचं होतं, ते केलं. सिम घेतलं आणि दाल लेकला फिरायला गेलो होतो. तर उद्याचा प्लॅन असेल एक तर कारगिल किंवा मला वाटतं कारगिल किंवा द्रास, मला वाटतं मॅक्स कारगिललाच स्टेचा प्लॅन आहे. उद्या सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जोजिला पास आपल्याला क्रॉस करायचा आहे. तो डेडलीस अगोदर मानला जायचा, आता मला वाटतं एवढा नाही राहिला पहिल्या वाजता, कारण की आत्ता जोजिला पासची टनलचं पण काम सुरू होतं. तर आय डोंट नो झालं आहे का नाही. झालं असेल तर मग एकदम इझीच होईल ते. आणि मग आत्ता जस्ट मी आलो आहे, आता परत डेटा कॉपी करतो वगैरे, सगळं आवरतो आणि उद्या भेटतो. बाय बाय, गुड नाईट.